नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर ही आत्ता जे ब्लॉग पडतात ती ही एक सिरीजच झाली आहे. ते म्हणजे की मी दर रविवारी गावाला जाते आणि जे काही काम चालू आहे, जे काही काम होतं आहे ते मी तुम्हाला दाखवत असते. तर चला, आज पण मी गावाला निघाली आहे आणि आज तर भरपूर काम आहे आणि आज आपल्याला गेल्यानंतर भरपूर काम झालं आहे असं मला डॅडी तर म्हटले. मग तिथे गेल्यानंतरच कळणार आहे किती काम झालं आहे आणि बऱ्याच गोष्टी चुकल्यात पण त्या नीट करून घ्यायच्यात. कारण की जिथे 2 नळ हवे तिथे एकच नळ झालेला आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्या तिथं गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. सो आपण तिथं जाऊयात आणि तिथंच जाऊन बघूयात. आणि चला आता लवकर जाऊ. ऑलमोस्ट उशीर झाला तर लवकर उठून आवरलं पण कसं हो चला. साडी तुमच्यासाठी बस. गाडी बाजूला घेतो माग गाड्या. मी गावाला दरवेळेस जात असते आणि दरवेळेस मला ह्या ताई भेटतात आणि दरवेळेस मला प्रश्न पडतो मी काय गिफ्ट घेऊन येऊ, काय गिफ्ट घेऊन येऊ. मग आत्ता मी येताना त्यांना छानशी अशी साडी घेऊन आली आहे बरं का. ताई, हे माझ्याकडून छोटंसं गिफ्ट तुम्हाला साडी. नजर काढते एकच मिनिट ते काढता. अप्पा, हा कॅमेरा जरा ना असाच पकडा. खूप चांगलं होतं. थँक्यू. तुम्ही Thank आता you. रील्स मध्ये येणार तिच्या. मला फॉलो कर आणि हे कर. आईने छान आशीर्वाद दिला आणि मी नेहमी म्हणायचे की काय घेऊन येऊ, काय घेऊन येऊ. आणि नेमक्या त्या दिसल्या. मग साडी मी आज आठवणीने आईला कालच सांगितलं होतं की आई मला त्यांना साडी द्यायची आहे बरं का. तर आईने आज मी तरी रात्री बोलले आणि सकाळी परत विसरून गेले पण आईने आठवणीने काढून साडी दिली आणि ते भेटले. मग त्यांना दिलं मी. आणि आता मी आली आहे फलटणमध्ये. आता भरपूर सामान आहे ते गोळा करून न्यायचं आहे. आज नेमकं सूरजदादा पण नाही. सूरजदादा कामामुळं बाहेर गेलेला आहे म्हणजे तो फलटणमध्येच नाही आहे. सो आता आम्ही फलटणमध्ये जाणार आहे. आता पप्पांना दुकानं माहिती आहे तिथं जाऊन सगळं घ्यायचं आहे. सिंक वगैरे, भांडे घासायचं, परत वॉश बेसिन घ्यायचं आहे. म्हणजे ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी राहिल्यात ना आता त्या घ्यायच्यात. बऱ्यापैकी गोष्टी तर पोच झाल्यात तिकडं, फरशी वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी. आता पुढच्या नेक्स्ट ट्रिपला आम्ही जेव्हा जाऊ ना तसं आम्ही काय घेऊन जाणार, लाईटचं सामान. म्हणजे की आता POP काम सुरू होणार आहे. POP आणि रंग हे 2 काम सुरू होणार आहे. मग झालं ऑलमोस्ट. मग होईल घर डन यात्रेच्या आधी. अजून ग्रीन कलरचा कडप्पा भेटलेला नाही आम्हाला. काय ग्रेनाईट ना, हा ग्रेनाईट ग्रीन कलरचं ग्रेनाईटच भेटणं झालंय. ते जे किचनला लावतात ना कट्ट्यासाठी तेच भेटणं झालं. आता बघू कधी अवेलेबल होतंय आणि कधी आम्हाला भेटतंय. हा ब्लॅकलाही अवेलेबल आहे पण ब्लॅक नकोय, ब्लॅक आईला नकोय, ग्रीन हवाय तिला. सो मग ग्रीनचा शोध चालू आहे. आता बघू कुठं भेटतंय. तर आता आली मी फलटणमध्ये आणि तिथे फरशी मी बुक केली होती. तिथनं फरशी तर आपल्या घरी गेलेली आहे पण आता मला घ्यायचं आहे सिंक. तर आता ते सिंक बघायला आले आणि आता बघा ना किती वेगवेगळ्या फरशी बघायला भेटतात. ही डिझाईन बघा ना किती छान आहे. पण ना हे डिझाईनचं काय झालं असतं की ही डिझाईन जर का आपण लावली असती तर आईला आवडली नसती म्हणून ही डिझाईन आपण नाही घेतलेली. बाकी काही नाही, आपण अशी मॅट फिनिशिंगमधून ही डिझाईन घेतलेली. आणि आता आपल्याला सिंक घ्यायचं आहे पण नेमकं जे गोल्डन कलरचं सिंक आहे तेच नाही आहे वाटतं. कुठं गेलं काय माहिती. तर डॅडींनाच माहिती, घेतील ते. बऱ्यापैकी सामान घेतलेलं आहे. इथूनच मी सगळं सामान घेतलं आहे. आणि त्याचबरोबर आता फरशी तर लावून झाली ऑलमोस्ट पण काहीतरी 2 फरशा कमी पडल्यात. तर त्या फरशा घेण्यासाठी आणि सिंक घेण्यासाठी मी आली इथं. सिंक घेतलं होय. डॅडी बिझी पर्सन आहे त्यामुळे नाही बोलत. सिंक घेतलं म्हटलं तुम्ही.
आत्ता आले मूळमध्ये. सगळीकडं सामानच झालंय. आंब्याचं झाड बघा ते छान झालंय, हिरवगार. अरे वा, अशोकाच्या झाडावर पण छान पानं आली आहेत. आणि ती फळं नाहीत का, ती पण लागतील आता, कारण की फुलं आलीत म्हणल्यावरती. इकडं पाणी सोडले आणि इकडे काय आपलं काम चालू आहे मस्तपैकी घराचं. प्लास्टर झालं ऑलमोस्ट, सगळं डन. आता घरात जाऊन बघते. फरशी पण लागलेली आहे मस्तपैकी. ही बाजू झाली. अच्छे से लगा डालो, निकलना नहीं चाहिए ऐसा. जब तक बिल्डिंग रहेगा तब तक नहीं निकलने वाला है. नहीं, पहला वाला था ना वो पेड़ पे गिरी थी. नहीं वो ऐसा था ना, वो नहीं ठीक से था. हाँ, इसलिए बोल रही, बाकी कुछ नहीं. नहीं निकलेगा नहीं. घर आता छान एकसारखं दिसायला लागलंय. म्हणजे पहिलं हे घर होतं, हे छोटं दिसायचं आणि हे मोठं दिसायचं. आता दोन्ही एकसारखे दिसतात, म्हणजे एक लेवलने आलेले आहेत. आणि आतमध्ये ना छान अशी फरशी पण बसली, ती दाखवते तुम्हाला. हे बघा फरशी बघा, छान अशी फरशी बसली. आणि त्याचबरोबर इथे हे पण आपल्या खिडकीला आधी लावलं नव्हते, हे कडप्पे पण लावून घेतलेत असे. पत्रा आणि व्हाईट कलरची फरशी टाकल्यामुळे एक गोष्ट झाली आहे की हे घर आहे ना आपलं खूप मोठं दिसायला लागलं. असं बघा ना, मी या कोपऱ्यात थांबले का तर केवढं मोठं दिसतंय. आता इकडून बघितलं ते बघा, म्हणजे ऑलमोस्ट घर खूप सुंदर झालंय. आणि हे मम्मीला मी नाव दिले, हे मम्मीचं खूप एक पडते. म्हणजे की काय झालं, आधीचं घर आपण तसंच ठेवलंय ना आणि त्याच्यावरतीच हे स्ट्रक्चर उभं केले. त्यामुळे ही भिंत पाडू शकत नव्हतं. ही जर काही भिंत पाडली असती तर पूर्ण घर पाडावं लागलं असतं, पुरं म्हणजे खाल्लं काय म्हणतात पायापासून सगळं उभं करावं लागलं असतं. म्हणून ही भिंत ठेवली आपण. आणि इकडे येणार आहे, इथं एक कपाट येणार आहे, इकडे एक कपाट. आणि ही भिंत पूर्ण रिकामी ठेवणार आहे, कारण की इथं काय लावायचं नाही आहे. म्हटलं इथं इन फ्युचर वाटलंच तर. मला तर नाही आवड डायनिंग टेबलची, पण डॅडींना आमच्या जास्त आवड आहे. मग त्यांची इच्छा झाली की इथं आपण कधी इन फ्युचरमध्ये डायनिंग टेबल ठेवला तर. हे बघा आलेच सिंग घेऊन आलेत. आपण ही जी फरशी बसवली ना इथे, ही इतकी भारी आहे की ती म्हणजे कशी आहे माहिती का, घसरत नाही. म्हणजे एकदम मॅट फिनिशिंग आहे. म्हणजे इथे कधी दादा पण बसले किंवा दादा चालले तरी त्यांना प्रॉब्लेम नाही. आणि तिकडची पण आपली म्हणजे टॉयलेटच्या पुढचा जो स्पेस आहे तिथं पण हीच फरशी टाकली आहे, कारण की दादांना घसरायला नको किंवा चुकून पाणी पडलेलं असतं. इथं स्वयंपाक आम्ही करत असतो, पाणी पडतं आणि घसरून पडायला नको ह्याची आपण काळजी घेतली इथं. त्यामुळे फरशी तर एक नंबर दिसायला लागली. आता तुम्हाला मी टॉयलेट बाथरूम दाखवते, त्याचं काम तिकडे चालू आणि सगळे तिकडेच म्हणून सगळे बॉल पते. तोपर्यंत मी तुम्हाला इकडचं दाखवले. इकडे म्हणजे हा टॉयलेट बाथरूमचा एरिया. या टॉयलेट बाथरूमच्या एरियामध्ये पण छान फरशी बसली आहे आणि आतमध्ये असं काम चालू आहे अजून. हे असं अर्ध झालंय, अजून इकडं सगळीकडं बसायचं आहे टॉयलेट बाथरूम पण. म्हणजे ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे. आता हे सिंक आणून ठेवलेत आपण, सिंक वगैरे सगळं ठेवलंय. आणि इकडे तर काय हे भिंत अशा अर्ध्या ना, ह्याला प्रायमर मारून त्यांचा विषय संपवून टाकणार आहे. सो असं फायनली घर आपलं होतंय. आणि जेव्हा तुम्हाला माहिती का, हे घर बनवण्यामागे खूप मोठी कहाणी आहे. ते म्हणजे आजीसाठी पण बनवलंय. आणि त्याचबरोबर मला माझी एक गोष्ट आठवती ती म्हणजे की पाऊस, म्हणजे की माझा बड्डे होता आणि पाऊस खूप चालू होता. म्हणजे माझ्या बड्डेमध्ये नेहमी पाऊस पडतोच, पण एवढा पाऊस होता की नाही ह्या घरामध्ये अक्षरशः स्विमिंग पूल झाला होता. आणि तो स्विमिंग पूल तसा झाला होता आणि त्याच्यामध्ये माझा बड्डेचा केक कापला होता. म्हणजे ती माझ्यासाठी एक आठवण आहे आणि ते माझ्यासाठी मोटिवेशन आहे की आपण तसं सेलिब्रेशन पण केलेलं आहे. आणि त्यावेळेस आपण अजिबात सुद्धा त्यावेळेस म्हणजे मी सोशल मीडियावरती अजिबात नव्हते. म्हणजे त्यावेळेस माझा सोशल मीडियाचा माझा काही संबंध नव्हता. आता तरी मी आहे आणि फायनली तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपलं हे सुंदर असं घर तयार होतंय.
आता चला, आता मी जेवायला जाते कारण की मला खूप भूक लागली आहे. सकाळी फक्त चहा आणि बिस्किट खाल्ले त्यावर आता मस्त जेवते वगैरे आणि परत इकडेच यायचं घरी आणि मग बाकीचे प्लंबर येणार आहेत आणि मग थोड्या गोष्टी सांगायच्या कुठे जास्त कप्पे हवेत काय हवे ते मग करून घ्यायचं. चलो क्या अंकल काम चल रहा है, ये लो आपके लिए थोड़ा सा ठंडा वंडा. वो भैया बाहर गया, हो गया ना भैया. कुठे गेले भैया, कुठे गेले? होना ही चाहिए सब. भैया आपके लिए थंडा. छान जेवण वगैरे केलं आणि आता आली तिकडे. ऑलमोस्ट आपलं जे हे आहे काय म्हणतात टॉयलेट आणि बाथरूममधलं काम बऱ्यापैकी उरकत आलेलं. ठीक आहे. घराचं काम तिकडं चालू आहे आणि इकडे छानशी अशी आपली झाडं आहेत ना सगळी फुटलेत. एकदम छान हिरवी हिरवी गार झालेत आणि फुलं पण लागलेत. इकडे बघा जास्वंदीला कशी फुलं लागलेत आणि बघा आधी सगळं टकलं टकलं झालं होतं पण आता लय मस्त दिसतात. हिरवी हिरवी गार झालेत. आणि इकडं पण आहे ना, इकडं इथं आहे का आता आपण इथं दरवाजा केलेला आहे इकडं जाण्यासाठी. आधी नव्हतं, आधी अख्खो तिकडून फिरून असं यावं लागत होतं. आता इथून शॉर्टकट केला दरवाजा आणि इथं आहे का इथं आपली चूल होणार इथं, कारण की इथं आपण असं पत्रा टाकणार आहे वरती मस्तपैकी चुलीसाठी स्पेशल. आणि ह्या साईडला इकडं तर काय नाही, इकडचं हे सगळं साफ करणार आहे आणि इथं झाडच लावून टाकणार आहे मी आंब्याची वगैरे. हे बघा प्राजक्ताचं झाड आहे, त्याचबरोबर इकडे आपला आंबा आहे, नंतर इथे सीताफळ आहे, कढीपत्ता आहे आणि हे आपलं अशोकाचं झाड आणि तिकडे सोनूचा आंबा. हा जो आंबा दिसतोय ना हा मी लावलेला आंबा आहे. आता आईने सांगितलं कढीपत्ता घेऊन ये, पण कढीपत्ता एवढूसाच आहे. ती बोलली आण थोडा थोडा, म्हटलं ठीक आहे. आणि हे बघा आपलं काय म्हणतात हे ब्रह्मकमळ आहे, ब्रह्मकमळ. ते बी त्याला पाणीच नाही वाटतं त्याच्यामुळं असं झालं. पाणी टाकलं पाहिजे मग चांगले. किती छोटी छोटी रोपं आलेत तिकडं बघा, छोटी छोटी रोपं आले त्याची कढीपत्त्याची. दिसली का? कसं वाटतंय घर नक्की कमेंट करून सांगा मला. तर आत्ता मी आले मोच्या तलावावरती आणि आम्ही सगळे छान इकडे आले. म्हणजे मी ह्यासाठी आले होते शूट करायचं, कारण की माझ्याकडे शूटसाठी काहीच नव्हतं पण शूट करण्यासाठी आले. आणि मस्त इकडे बघा म्हशी बघा कशा पाणी प्यायला आल्यात आणि तलावा कसा दिसतोय. मस्त थंड हवा सुटली आणि तिकडे बगळे पण बसलेत. म्हणून एकदा गावाकडे आल्यावरती जाऊ वाटत नाही लवकर पुण्याला मला. हा ना सगळं बघतात. आताच तलावावरती वगैरे जाऊन आलो, तिकडे व्हिडिओ वगैरे काढले आणि आता आपलं घर बघा ऑलमोस्ट डन होत आलेलं आहे. आणि आता मी निघाली आहे पुण्याला. रात्र झाली, आईचा कॉल येतोय तर चलो. आज खूप दिवसांनंतर आम्ही जेवायला आलोय. म्हणजे की भैया एकदम काय तर रँडमली भेटलाय, ते पण काम होतं म्हणजे की भैया ते काम बघणार होता त्याच्यामुळं भैया फायनली भेटला. किती आम्ही 5 वर्षानंतर असं आम्ही एकत्र जेवायला बसलो. म्हणजे असं हॉटेलमध्ये, नाही तर घरी असतो आम्ही पण आम्हाला हॉटेलमध्ये असं आमचे टाईमच नाही, कारण की आमचा भैया त्यामुळे त्याचे असे असं कॉल चालू असतात. कुठे रे बडा भाई का बडा फोन है देखो ऐसा रहता है बडा भाई होने का. है बडा भाई झालं बोललं ना. सेलिब्रिटी सोबत फिरायला भेटते हे आमचं नशीब. ऐक मला त्याच्यासोबत फिरायला भेटते हे माझं नशीब आहे, कारण की तुला टाईम नसतो. कधी पण फोन करायचा, फोन बिझीच लागणार. आता पण मी एवढे फोन केले तर इतके बिझी लागले, म्हटलं आता संपलं, आता हे नसतं भेटत आपल्याला. चला म्हटलं आता कडकडनी घरी. पण नाही फायनली भेटला, झाली आमची भेट झालेली आहे.